नमस्कार मित्रांनो, विच इज द हायेस्ट माउंटेन इन महाराष्ट्रापासून तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर अगदी ज्युनियर सिनियर केजी पासून तर पहिली दुसरी अगदी 10वी पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी उत्तर देईल की कळसुबाई म्हणून. कळसुबाई हे नाव आलं नाही असं एकही पाठ्यपुस्तक एकही वर्ग आपल्याला सापडणार नाही. विशेष करून भूगोलामध्ये आपल्याला कळसुबाई शिखर हे नाव प्रत्येक वेळेस आलेलं आहे. मित्रांनो, आज आपण कळसुबाई शिखर आणि या शिखराविषयी वर प्रवास करताना आपण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये कळसुबाई शिखर आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच म्हणजेच 5427 फूट इतकी आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आपणास बारी हे गाव लागते. तेथून शिखराची उंची 900 मीटर आहे. मुंबईकडून येताना कसारा, घोटी, सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे. भंडारदराच्या अलीकडे बारी हे गाव लागते. संगमनेर गावातूनही बारी या गावामध्ये जाता येते. आपण नाशिकहून जात असाल तर मुंबई महामार्गावर घोटी गावाच्या अलीकडे घोटी सिन्नर मार्गावरून बारी या गावाकडे पोहोचता येते. गावात पोहोचल्यानंतर आपणास तेथील निसर्गरम्य परिसराची कल्पना येते. आपण आपल्या वाहनाने गेल्यानंतर तेथे गावकऱ्यांकडून आपली वाहने सुरक्षितरित्या पार्क करण्यासाठी अल्प दरामध्ये सोय करून दिली जाते. कळसुबाईचे शिखर हे नाव कसे पडले याच्या काही आख्यायिका देखील आहेत. कळसुबाई नावाची एक मुलगी तेथील गावात पाटलांकडे कामाला होती. घरामध्ये काम करेल परंतु भांडी घासणार नाही व झाडझूड करणार नाही या अटीवर ती काम करत होती. परंतु एके दिवशी पाहुणे जास्त आल्याने पाटलांनी हे काम करण्यास सांगितले आणि त्याचा राग म्हणून कळसू उंच शिखरावर गेली आणि तेथे प्राण सोडला. हेच ते शिखर. दुसऱ्या एका आख्यायिकेत कळसुबाई गावातील सुनबाई होती. तिला तेथील डोंगर दऱ्यांमध्ये असणाऱ्या औषधी वनस्पतींचा विविध रोगांवर कसा वापर करावा याबद्दल अभ्यास होता. तिच्या या अभ्यासामुळे गावातील लोकांची रोगराई दूर झाली. अनेक लोकांना तिने जीवदान दिले. परिसरात तिची ओळख निर्माण झाली आणि तिच्या मृत्यूनंतर स्मृतिप्रित्यर्थ त्या शिखराला कळसुबाई हे नाव दिले व त्यावर एक छोटेसे मंदिर बांधले. तेथील आदिवासी समाज आजही कळसुबाईला देव मानतात. अर्थात या आख्यायिकांना कोणताही वैज्ञानिक आधार किंवा विश्वसनीय लिखित इतिहास नाही. आमची ओळख गावाजवळील कळसुबाई मंदिरातील अतिशय विद्वान आणि अभ्यासू अशा गोदावरी बाबांची झाली. शिखरावर प्रवासास सुरुवात केली तेव्हा हे मंदिर नजरेस पडते. ज्यांना पूर्ण कळसुबाई शिखर चढता येत नाही ते भाविक येथे दर्शन घेतात. येथील मूर्ती 500 वर्ष जुनी आहे तर मंदिर 200 वर्ष जुनी आहे असे ऐकले. कळसुबाई शिखर हे नाव का पडले याचा नवीन उलगडा या मंदिरातील गोदावरी बाबा यांच्याकडून झाला. शिखरांचा कळस म्हणजे कळसू आणि या कळसावर राहणारी पूज्यश्री व तिला मानाने दिली जाणारी पदवी म्हणजे बाई या दोन्ही शब्दांचा संयोग होत कळसुबाई शिखर हे नाव पुढे आले असावे. They have established their shops. Some 50-60 shops are there. So 50-60 families fill their belly by the name of Kalsubai. That is. This Kalsubai only because of that peak name is given to that goddess or goddess. Her name was Kalsubai. No. Who stays at the Kalash? This is the Kalash of Maharashtra. The whole Maharashtra. Highest peak of Maharashtra. Highest peak. So one who stay at the Kalash is Kalashi. Oh, I see. Her name was Kalasu. Kalsu. So these Adivasi people loved her and she grew up with the Adivasi family. Yes. Indore. Okay. At the backside of this mountain. And after that some dispute were there. Oh, I see. People come and अफवा फैलाते हैं, क्या बोलते हैं, एक लड़की दी वो पाटील रूममेट्स पाटीलांच्या घरी काम करत होती, पाटीलांनी तिला छल केला. ये सर्व रॉन्ग इन्फॉर्मेशन है. नो छल पिल कुछ नहीं किया. उनसे जरा फूल हो गया. उसका शादी का प्रबंध करने लगा. दैट कलसुबाई डज नॉट लाइक इट. When she came there,
He told these two conditions. Don't arrange for my marriage. Yes. And don't tell me to wash the utensils. No, That is not my job. my job. My. He's very compassionate. हे एंडेवन मूर्ती आहे ही. हे जे आहे ना जागृत देवस्थान आहे. Yes. या लाईक इंग्लंड मादा इंग्लंड बेलुचिस्तान Yes. पाकिस्तान the same originality power here also. So, what is your day-to-day schedule? This is scheduled. Get up early in the morning. Wake up Have early in the a morning, bath. do puja. Puja, no puja. No puja. No. Oh. Pujari comes on Tuesdays Only. and he performs the puja. Oh. I like Once the in a week. once in a week. Oh. I clean the area, clean the temple, Oh. and keep the lights on. Oh. On Saturdays, Mondays, I burn karpur. Yes. Yeah. Nice to meet you, sir. Oh, okay. जगातील प्रमुख 8 ठिकाणच्या जैवविविधता असणाऱ्या प्रदेशांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टी सोडून उत्तर दक्षिण या दिशेत पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कळसुबाई हे शिखर आढळते. या पर्वतरांगांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे. भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेत अग्निजन्य खडक निर्माण झालेत. हे खडक अतिशय कठीण, एकजिन्सी आणि वजनाने जड आढळतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाश्म आढळत नाही. कळसुबाई शिखर हे अग्निजन्य खडक किंवा मूळ खडक या प्रकारातील असून बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. कळसुबाई परिसरात महादेव कोळी, वारली, कोकणा या मूळ आदिवासी लोकांचा वावर आढळतो. भाताची शेती करणे हे येथील लोकांचे प्रमुख काम आहे. असे असले तरी बदलत्या परिस्थितीत आता येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निरनिराळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कळसुबाईच्या शिखरावर प्रवास करताना ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी बॉटल, फळे इत्यादींची विक्री तसेच चहा, नाश्ता, जेवण, मुक्कामाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत या व्यवसायाचा देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपण या ठिकाणी सहकुटुंब जात असाल तर एकमेकांना हात देत या शिखरावर प्रवास करावा. शिखरावर थोडे उंच गेल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मोबाईलची टॉवरची रेंज मिळत नाही. त्यामुळे समूहाने जात असाल तर शक्यतो बरोबर प्रवास करावा. खूप उंच आणि थोडे कठीण असले तरी या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. ज्या ठिकाणी चढाई अवघड आहे तेथे गावकरी आणि पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोखंडी शिड्या बसविलेल्या आहेत. संपूर्ण शिखरावर प्रवास करताना अशा 4 शिड्यांचा आपणास उपयोग होतो. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 वर्ष वयाच्या बालकांपासून ते 70 वर्ष किंवा त्यापुढील वयाच्या ज्येष्ठांपर्यंत व्यक्तींनी देखील कळसुबाई शिखर पार केल्याचे उदाहरणे आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करून शिखरावर पोहोचणे व तेथील स्वच्छंद आकाशाचा आनंद घेणे हा ट्रेंड देखील आता रुजत आहे. यासाठी येथील गावकऱ्यांकडून तंबू, जेवणाची सोय ठराविक दर घेऊन उपलब्ध करून दिली जाते. रात्री भटकंती करीत असलेल्या हिंस्र श्वापदांबद्दल गावकरी आपणास अवगत करीत असले तरी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर चांदण्यांचा प्रकाश डोळ्यामध्ये साठवत जेवणाचा आनंद घेणे ही एक मजेशीर आणि अपूर्व बाब आहे.
आपणास फोटोग्राफीची आवड असेल तर त्यासाठी हे उत्तम लोकेशन आहे. My name is Amrish. केव्हा निघाले ते तुम्ही? 7:30 किंवा खूप जोरात आले का? नाही, मग आपल्याला आहे ना मांडीवर थोडस धाप पडतो म्हणून. काय थकवा जाणवते? हो, नाही आता नाही जात. मित्रांनो, अखेर आपण हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचं शिखर इथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ही टीम देखील येऊन पोहोचलेली आहे. आपल्याला पाठीमागे कळसुबाई आईचं मंदिर दिसतं आहे. हा सगळा परिसर आहे जो छोटा आहे, परंतु या सगळ्या इथल्या परिसराचं मी तुम्हाला आजूबाजूचं जे वातावरण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. मंदिराचा आकार छोटा असला तरी एवढ्या उंचीवर बांधकाम करणे हेच मुळी विशेष आहे. आज रविवार असल्यामुळे पर्यटकांचा राबता असला तरी नवरात्र सोडून इतर वेळी तुरळक पर्यटक असतात. महाराष्ट्रातील या सर्वोच्च शिखरावरून भंडारदरा धरणाचा अथांग परिसर आणि परिसरातील लहान मोठे शिखर, दऱ्या, नदी, जंगल, जैवविविधता यांचे विहंगमय दृश्य नजरेस पडते. प्रत्येकजण हे सर्व आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी जणू स्पर्धेतच उतरतो. शिखराच्या चारही बाजूला खोल दरी असल्याने कृपया कोणताही अविवेकीपणा करू नये. किती वेळ लागला चढायला?
पर्वत रांगेच्या माळेतील या मुकुटमणीला मानाचा सलाम.